हॅलो गाईज, आज आम्हाला जायचं होतं तुळशीचं लग्न लावण्यासाठी. चला म्हणलं तुम्हाला पण दाखवावं आम्ही कसं लग्न लावतो ते. मग काय हे पुढं बघतो तर रेल्वेचं गेट पडलेलं. मग अगोदरच उशीर झाला होता बरं का, त्यातून आणखीन जास्तच उशीर झाला. ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न म्हणल्यासारखं. पुढं हे जातं तर आणखीन ट्रॅफिक जाम झालेलं. मग मी आधीच त्यांना कॉल वगैरे करून सांगितलं होतं साडी वगैरे काढून ठेवा. आम्ही गेल्या वर्षी साधं नॉर्मलच केलं होतं बरं का, ह्यावेळेस काय तर नवीन ट्राय करू म्हणलं. चालते म्हणलं, खरं म्हणलं मी काय तुम्हाला लागतं ते सामान आणून देतं म्हणलं आत्या. मग काय आम्ही दोघीजणींनी व्यवस्थित सगळं साडी वगैरे घालून घेतली. तिथल्या शेजारच्या दिदीला आम्ही अगोदरच बोलवलं होतं बरं का आत्यानी, कारण की मदत थोडीफार करू लागाली आहे म्हणून. मग काय त्यांनी साडी व्यवस्थित वगैरे नेसवली की आम्ही दोघींनी नंतर तुळशीचं वृंदावन काढायचं होतं मला खाली रांगोळीचं. वृंदावन वगैरे काढलं, सगळं डेकोरेशन केलं. तितक्यात आत्याने सगळ्या बायकांना गल्लीमधल्या बोलवलं या लग्नाला म्हणून. सगळेजण जमा झाले. मग काय नंतर आम्ही लग्नाच्या तयारीला अक्षदा वगैरे वाटून दिला होता आधीच. मग लग्न वगैरे व्यवस्थित लावून घेतलं आम्ही. लग्न लावायचं झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली. आम्हाला आधी सांगितलं होतं आरती वगैरे करून घ्या दोघंजण म्हणून. मग काय आरती करत असताना मी पृथ्वीला इकडं तिकडं बघत होते बरं का, त्यांना पण यावं म्हणलं आम्ही आरती करत असताना. पण काय तो येतच नव्हतं बरं का. तरी पण एकदा आवाज दिला, थोडाफारच आला, 2-3 टाळ्या वाजवला आणि लगेच निघाला. कारण त्याला फ्रेंड म्हणलं ना त्याचं लय भारी वाटतं खेळायला ते. मग ते त्याच्या खेळण्यामध्येच व्यस्त होता. मग आम्ही व्यवस्थित आरती वगैरे करून घेतली. मग तिथल्या शेजारच्या ताईंना म्हणलं होतं मी, तुम्ही व्हिडिओ काढा. आणि ह्याच्या अगोदर ना सगळे व्हिडिओ ह्यांनीच काढले होते. नंतर आमचा व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं. मग त्या ताईने व्हिडिओ वगैरे काढला आमचा, व्यवस्थित काढला बरं का त्यांनी पण. मग काय आमची आरती वगैरे झाल्यानंतर मी म्हणलं आत्या आपण तुम्ही पण आरती करून घ्या. त्या पण दोघांनी आरती वगैरे करून घेतली. मग आरती वगैरे झाल्यानंतर ह्यांना म्हणलं आपण काय दिवाळीमध्ये काही सोबत फोटो नाहीत, जाऊ द्या म्हणलं आता फटाकडे वाजवताना आपण फुलबाजी तर वाजवू म्हणलं चला. मग काय दोघांनी फुलबाजी वगैरे वाजवून घेतलं, म्हणजे वाजवले चांगले बरं का. नंतर आम्हाला तिथंच इन्व्हिटेशन आलं होतं की तुळशीच्या लग्नाला या म्हणून. मग आमच्या तिथल्या आत्याच्या शेजारच्या इथं पण तुळशीच्या लग्नाला वगैरे गेलं बरं का. तुळशीचं वगैरे व्यवस्थित तिथलं पण लग्न पार पाडलं. नंतर ह्यांचं आल्यानंतर घरी आशीर्वाद वगैरे घेतला. ह्यांनी म्हणते असंच 7 जन्मी साथ राहा माझ्या. म्हणलं बरं. मग नंतर पुढं गेलो आम्ही, वाढदिवसाला जायचं होता मला एक जणाच्या. मग त्या दिदीच्या वाढदिवसाला वगैरे गेलो आम्ही, केक वगैरे कट केला तिनं. काय आमचं पृथ्वी तर लगे मजेत असतं बरं का. असं कुणाचा बड्डे वगैरे म्हणलं की त्याला खूप भारी वाटतं बरं का. कारण की सिटीमध्ये लेकरांना सारखं घरात बसून ना बोर होतं. त्यांना नवीन काय तर बघायला भेटलं ना ते लय खुश होतात. मग काय नंतर मी तिचं औक्षण वगैरे करून घेतलं. त्याला व्यवस्थित हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. काय जास्त गडबडीत गेलं ना, आम्हाला काही गिफ्ट नेता आलं नाही. तिला काय नाही, मी जास्त काय हातात वगैरे पैसे वगैरे दिले. मग काय आमचं पृथ्वीनं त्याला विश वगैरे केलं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.